नमस्कार आदाब, आप देख रहे हैं न्यूज़ महाराष्ट्र। मैं हूं परवीन खान। आइए हमारे चैनल में आपका स्वागत है। हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें। देखें आज की खास खबर। मी आता तुमच्याजवळ आलो. माझे आता 8-10 दिवसापूर्वी माझ्यावर त्यावे आरोप लावले का 25 एकर जमीन घेतले, लोकांची फसवणूक केले. ते त्यावे सिद्ध करून दाखवावा आणि आमची जी बदनामी आहे ती त्यावे कशामुळे आमची बदनामी करतात ते त्यावे सिद्ध करून दाखवावे, नाही तर मी त्यांच्यावर कारवाई करेन. आणि प्रश्न माझा पहिला आहे का माझ्यावर ऑब्जेक्शन घेतले सलीम चौधरी आणि बबलू पाटील आयुर्देवा कपिल पाटीलचा मुलगा. त्यावेळी असं सांगितलं की तिथे 25 एकर जमीन आहे, तिथे त्यावेळी येऊन 25 एकर जमीन मला मोजून द्यावी आणि कुठल्याही शेतकऱ्याचा मी व्यवहार केला असेल तो त्यावेळी तिथे येऊन सांगावे. पूर्णपणे त्यावेळी माहिती द्यावी का या जागेमध्ये शकुंतला पाटीलने पैसे न देता ही जमीन फुकट घेतले असं त्यावेळी मला स्पष्ट करून दाखवावं आणि कुठल्याही माणसाची तिथे फसवणूक केले ती त्याने तिथे येऊन स्पष्ट करावी. मी जशी मीडिया समोर बोलतो तसं त्यावेळी माझ्या समोर येऊन सांगावा का कुठल्याही शेतकऱ्याचा का कुठल्या त्या गाववाल्याचा का त्यांचं 2 पैसे ठेवलं असतील तर ती त्यावेळी स्पष्ट करून द्यावी. तिथे त्या एरियात जमीन फक्त 10 ते 12 एकरचं आहे, 25 एकर जमीन तिथे नाही आहे. ते बबलूने न सलीमने स्पष्ट करून दाखवावे. प्रश्न दुसरा आहे असा का सलीम चौधरी कडून मला किती पैसे आले ते त्याने स्पष्ट करून द्यावे, कारण मी कधी त्याचे पैसे बघितले नाही आणि तो मला माहित पण नव्हता. या कपिल पाटीलने ना बबलूने त्याला दत्तक घेऊन या आमची बदनामी करायला घेतले का तर बालेमामाची बहीण आहे. प्रश्न दुसरा असा आहे की त्याने माझ्याकडे दया मागितली की ताई मी लोकांकडून पैसे घेतले 10,000 रुपये बुकिंग केले. तर मी विचारलं त्याला कशाचं बुकिंग घेतले, कारण मी त्यांना डेव्हलपसाठी जागा दिलेली होती. तर त्याने सांगितले का ताई माझी त्यावेळी फसवणूक केले. हा चौधरी आहे ना यो सगळे इकडे फिरवून यानेच लोकांना फसवणूक केले, न पैसे उचललेत आणि मला फुकटचा त्रास दिले. ताईने पैसे माझे घेतलेत ती देत नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की ही पार्टनरशिप डेट ही सलीम चौधरीनेच बनवलेली आहे. पार्टनरशिप डेट याच्यावर माझी कुठलीही परिस्थितीमध्ये आहे सही आहे का बघा. ते सलीमची सही आहे बघा, ही सलीमची सही. यो सलीमनेच या पार्टनरशिप डेट बनवली का तर तो बुकिंग वाला होता, त्याला जास्त हाव लागली तर मी यांच्या पार्टनरशिप मध्ये गेलो तर मला जास्त पैसे भेटतील अशा कारणाने ही पार्टनरशिप त्यांनी बनवली. मी पार्टनर काय नाही, तिथे माझी 9 गुंठे जागा होती ती मी यांना डेव्हलपसाठी दिली. दुसरा प्रश्न असा तो खोटा बोलून तरी मी त्याला पैसे दिले का तर तिथं मामाचं नाव नाही यावं म्हणून मी याला पैसे दिले. 21 लाख रुपये दिले. त्यांनी समझोता पत्र लिहिला, त्यांनी सही केली, हे त्याला पैसे पोचले. त्यांनी सांगितले का ताई असतील, मीच त्याला सांगितलंय का काही तुझे असतील व्हाउचर का बँकेमध्ये ते पण मी देईन, मी खोटं नाही बोलणार. त्याने हा बोलला ना सही करून दिली. मी या पेपरवरच चालतो, पण कपिल पाटीलने ना बबलूने त्याला डोक्यावर घेतले आणि मामाची बदनामी करायसाठी त्याला सांगते खोटा बोल तू, तुला मी 50 लाख देतो असं त्याने कोण पोलीस स्टेशनला सांगितलं. आणि सांगितलं नसेल, मी बाहेर होतो उभी दरवाजाच्या, मी ऐकलं त्याचा हा शब्द.